नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद. कोल्हापूरवरील पुराचा धोका टळला. 1400 क्युसेस विसर्ग कायम. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उघडलेले आणखी 3 स्वयंचलित दरवाजे मंगळवारी दिनांक 4 रोजी मध्यरात्रीनंतर टप्प्याटप्प्याने बंद झाले. सध्या धरणातून केवळ वीज निर्मितीसाठी पायथ्याच्या वीज गृहातून 1400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीवरील पूर परिस्थिती हळूहळू ओसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या धरणातून केवळ वीज निर्मितीसाठी पायथ्याच्या वीज गृहातून 1400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीवरील परिस्थिती हळूहळू ओसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून 5712 क्युसेस आणि पायथ्याच्या वीज गृहातून 1400 क्युसेस असा एकूण 7112 क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू होता. या विसर्गामुळे पडळी आणि पिरळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. मात्र मंगळवारी सकाळपर्यंत धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने नदीतील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तरीही पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास तलावाची पाणी पातळी वाढून स्वयंचलित दरवाजे अधूनमधून उघडणे आणि बंद होणे सुरू राहू शकते, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान आज दिनांक 4 सकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी 31 फूट 7 इंच 539.81 मीटर इतकी नोंदवण्यात आली. बंधाऱ्यातून 32,783 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे. सध्या जिल्ह्यातील 43 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.